एक गांवा भितरी संत अवधूत स्थिती भितरी वास करता आशिल्लेची. अवधूत शब्दाक अर्थ सगलेची त्या कलले म्हणू. अव समंता धुनोती त्यजती, सगळे त्याग कलले. अशांगेनु आम्ही दत्तगुरुबीची अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हण आपयताची. ते स्थिती भितरी तिने आशिल्लेची, अर्थात कौपीन एक सोडून घेनु बाकी खंयचे वस्त्र घालून घेवच नाशिल्ले. कौपिना भितरी तिने सहजानुची त्या गांवा भितरी उरता आशिल्लेची. तेंचे कडेन आशीर्वाद घेवचे का तरी, मार्गदर्शन घेवचे का तरी अनेक लोक सहजान येता उरता आशिल्लेची. ते सगळे लोकांची ते संत प्रितीन उलयत आशिल्ले. तिंका वाट दाखयत आशिल्ले, कशें उरका कशें चलका म्हूण सांगेन उपदेश करता आशिल्लेची. अशी हांवें त्या संताले महती प्रभाव वाडत गेले वाडत गेले वाडत गेले. मस्त लोक तिंगेल दर्शना येवंक न्हू तिंगेल मार्गदर्शन घेवच्याक सुरवात केले. एक दिवस संध्याकाळ संत आयला थोडे लोकां उलोवंक न्हू बसून आसाची. तेचे संदर्भा भितरी एकलो मनुष्य बेजार भितर येवंक न्हू संता पांय पडून न्हू येद्रा बसलो. संतांनी सहजान विचारले, कितें रे मारया बेजार आसता म्हणून. तेन्ना तो सांगू लागलो, कितें सांगचें गुरुदेवा, म्हाका स्वर पिवचे चट आसा. अशें हांवें न्हू तुमचो निमित्त मस्त कश्ट येता म्हाका. अशा न्हू हांव बेजारा भितर आसा म्हणून. तेन्ना संतांनी सहजान विचारले, स्वर पिवची चुकी तुमचे कितें आनी बेजारा भितर आसा तूं? कांय ना. हें स्वर पिवचे लागले निमित्त मागीर घरा भितरी सगळे संपत्तीची वायट येवंक गेले. मागीले चैडा बाळपुराची उपास प्रसंग येवंक गेले. स्वर सोडू जान्नाशीची मस्त वद्दाडता आसा. इतले कित्याक मागीले आरोग्य बी वायट येता आसा. काम धंदे वच्चे मन ना जावंक गेला. घरा भितरी अशांती जाता तसलें वातावरण येता आसा. अशें जावंक न्हू मस्त पश्चाताप येता आसा. तुमगेले कडेन हें स्वर सोडचेक कितें तरी मार्गदर्शन आसलेली घेया म्हण आयला म्हूण सांगे न्हू. तेन्ना तो व्यक्ती संता सांगता की, तेन्ना संत सहजानुची ताका विचारताची, जर तुका इतले कश्ट येता म्हण जाले, इतले त्रास येता म्हण जाले, तशें आसलेली तुवें कितें स्वर सोडचें ना, तुवें कितें स्वर पिवचें बंद करचें ना म्हणून. तेन्ना ह्यो सांगता आसा, गुरुदेवा हांवें मस्त बरें प्रयत्न केले स्वर सोडका म्हणून. हांव सोडका म्हूण पळयता जाल्यार स्वर म्हाका सोडतना. कारण मागीर रक्ता रक्ता भितर पुरो स्वरच भरून आसा. तितलो हांव पिता. अशें हांव सोडका म्हळ्यार सोडूं येतना ते स्वर म्हाका घट्टी धरून बसशी दिसता आसा म्हणून पश्चाताप व्यक्त करता आसा. तेन्ना संत मना भितर हांसल्याची, कितले दुरवस्थे पळय हे मनुश्याले म्हणून. तेन्ना संतान सांगले, आतां रात जाता आयले, तूं घरा वच, फाल्यांक यो मागीर कडेन जाल्यार हांव तुका वाट दाखयता म्हणून. तो मनुष्य संता नमस्कार केलो तशी तेगेल्या घरा गेलो. दुसरा दिवस पुनः संतान सांगला म्हणून संध्याकाळाक संताल दर्शना खातीर तो येता आसा. संताल दर्शना खातीर येता आशिल्लो मनुष्य तो बागला पर्यंत येवन पावलो संताल आश्रमाचेर.
संत चकबडीत वितरी तत्क्षणाची तिने बशिले पिठात उठलेची आणि थंय लागे एक खांब आशिल्ले त्या खांब्याक गट्टी मिट्टी भांगेन अडचुंगेन बसल्याची खांब्याक. त्या आयल्यान मनुष्याक अत्यंत आश्चर्य. तो आयलो आणि संताले राबेली कान पांय पडलो आणि बसलो. तो बी संता पळयता असा, संत बी हेक पळयता आसाची. हे मनुष्य आश्चर्य, आज कितें हे संत शिकंगेन गट्टी खांबे अडचुंगेन बसल्याची म्हण हेका मूळ तुदी अर्थाल ना. संत बीची त्यान इचर्च पहिले कांय सांगचे तयार ना. अशांगेनो 10 मिनिट 15 मिनिट गेले तेन्ना सहजानुची आयलाली भक्त पिव कोरू उरीचे सुरकलो. गुरुदेवा, हे कितें तुमगेलो अवतार? तूं चिचून खांबे कितें गट्टी मिट्टी भान बसल्याची, अपघान बसल्याची? कित्याक तुमी खांबे सोडून घेवन हे ठिकाणी येतना हांगी या, तुमगे पिठा विराजमान या म्हूण सांगे न्हू सांगता आसा. तेन्ना संत सांगता आसाची, ना रे मरेया, हांव प्रयत्न करता आसा खांबे सोडका म्हणून, जाल्यार खांबे म्हाका सोडून दितना रे घट्ट अडचुंगेन बसलो म्हाका म्हण. तेन्ना ह्यो सांगता, गुरुदेवा, हांवें तुमकां काल सांगले हांव पिव कोरू पित्ता उरता सोरो म्हणून, जाल्यार मग अज्ञानी म्हण सांगल ना, म्हाका बुद्धी ना म्हण सांगल ना. म्हाका बुद्धी आसा. हांवें पळयलें तुमकां, तुमी जावनूच घट्टी ते खांबे हांवें येवचे भितर अपघान बसलेच आनी तुमी घट्ट जावन बसलेच. तुमी सोडचे तयार ना, खांब्यान तुमकां कांय धरलें ना. तेन्ना संत सांगता आसाची, तशी न्हय रे मारया, पळय मागीर आंगापुरा लागून आसा, मागीर आंगापुराचे लागून आसा की ना हे खांबे घट्ट लागून आसा, ते सोडून दितना म्हाका. तेन्ना ह्यो सांगता आसा, हे कितें पिशेपण? खांबे खंय जीव आसा? तुमगे हाती घट्टी धरून घेवचे, तुमगे आंग घट्टी अपघान बसचे. खांबे जीव ना, जीव आशिल्लो तुमकां. तुमी मिट्टी घालून बसला विना हा खांबे तुमकां मिट्टी घालून बसलो ना. तुमी थोडे प्रयत्न करया, तुमगेले हात सडल करया, मनात न्ही हांवें खांबे सोडून दूर येवं काणून विचार करया, आपोआप तुमी दूर येताची. म्हणून सांगता की हो हो हय म्हण सांगे न्हू. संत हात सडल करताची, हात तो घेता, नंतर तशी तेंगे पिठा येवन बसताची. बसून गे न्हू सांगताची, तूं कितें तरी अर्थाले म्हणून. तेन्ना तो पेवकोर सांगता, कितें अर्थ्याक म्हाका दिसले खांबे तुमी गट्टी अपघान येयले, आतां पसोवन दूर आयलेची. तेन्ना संत ताका सांगू लागताची, तूं बी तशी कनास रे. तुका हांवें काल सांगले सोर सोडले तुवें बरें म्हणून. तुवें सांगले सोर सोडूं जावत ना, सोर म्हाका गट्टी धरून आसा म्हणून. सोऱ्यान तुका धदिल न्ही, तुवें सोऱ्याक धदिल. तूं सोर पिवचे वचपी ना, तुगेले तोंडा येवन सोर पडतना. अशें हांवें न्हू, तुवें सोरे धरून आसविना, तूं सोरे धरून आसविना, सोरे तुका धरना. कशी खांब म्हाका धर नाशिल्ली की हांव खांबे धरून मिट्टी घालून बशिल्ली की, तशीची सोरे मिट्टी घालून तूं बसला. सोर तुका जावं का म्हूण विचारचें तूं बसला. तूं कितें म्हणटा सोर सोडूं जावत ना म्हणून हें चुकीचें आसा. तुवें मन केलेरी, मना भितर एक संकल्प केलेरी, केन्ना सोडीत सोरो. आमी मना करचे तोडव, मना कल्लाले चिंतने शरिरा पर्यंत पावता. शरीर ते काम करता तेन्ना मनुष्य खुंतून बी दूर येवचे शकता. हें सोर खंयचे व्हड वस्तू न्ही. अशें जावंक गे न्हू, सोऱ्यान तुका धरदिल न्ही रे, तूं सोरे धरला. अशें हांवें त्रास घेता आसा. तुगेले त्रास पळयले म्हाका दिसता आसा तुवें करची योग्य न्ही म्हणून. अशें हांवें न्हू, तुवेंच्यान कितें धरदिल सोर आसा, आतां तुवेंच्यान सोडक तें. तुवेंच्यान सोडले रे सोरे तुवें मुक्ती यावीत म्हण सांगता की. तेन्ना त्या मनशाक दोळ्यांतल्यान गळा 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 उदक येता. हय गुरुदेवा, आतां म्हाका कळटा आसा हांवें ज्यान सोरे धदिले विना सोऱ्यान म्हाका धदिल न्ही म्हणून. इतलें कित्याक
आम्ही दिवसा उपयोग करत असलेलं दूध आमगे घरा लोक दिन वताची त्याला ह्या स्वार घेवचे करता हांव ते लांगडे वचून घेता इतले हांव कश्ट करता असं म्हणलेलं असले रे हांव स्वर घेत म्हणजे जाल विना हा स्वर मागील घरा केन्ना येवत नाही घरा मुखार येता मुखारी अशें मागेले चूक आसा म्हण सांगे न्हू घट्टी गुरुदेवाल पांयचा नमस्कार करता आनी सांगता म्हाका आयचे नेकमाना भितर आयला स्वर सोडका म्हणून जलेबीची एकदम हे करू जातल की ना की म्हणजे थोडेच मागीर चिंतन येता आसा मना भितरी भंय दिसता आसा हेका कितें तरी वाट आसा दाखया म्हणून तेन्ना संत तेका एक सुंदर घालता आसले वाट दाखयच्याक सुरवात करताची तिन्नी विचारताची तूं कितले दिवसा सोर पिता ना एक लोट सोर पिता खंयचे लोट्याचेर ते तो आश्रम आशिल्लो तसले एक लोट दाखयता हें लोट्याचेर इतले सोर पिता तेन्ना ते संत लोट्याक भायल तनी घेर घालता वताचे 30 घेर सन्न घेर घालताची लोट्याक आनी सांगताची तूं लोट व्हरून पिता आशिल्लें न्ही अडना तुवें पिवचें अडना जाल्यार रे हे दीस पिता आसतना कितलें पिवचें ना तो गुगेऱ्या तितलें पिवका आनी हे दीस पिता आसतना आनी तो गुगेऱ्या तितलें पिवका आनी हे दीस आनी तो गुगेऱ्या तितलें पिवका अशें करून तूं पिता वची आपापीच तुमचें लेवल कमी जाता वता तुगे येता स्वर मुक्त जाता वता तो स्वर येताना मुक्त जाता आरोग्यवंत जाता म्हण सांगतना तो भक्तू स्विकार करून घरा गेलो खंय तशीच एक म्हयनो गुरुदेवान सांगिल्ले प्रमाण तो थोडे कमी करता आयलो लास्ट खंयची गेरे उरले ना थंय खंयचे गेरे नाशिल्ले काय तरी गेरे धरून घेवन पिवत असले सवय बी बेगीन चुकून गेले अशान तो सोर येताना मुक्त जालो बरो जालो गुरुदेवा येंगेन करता तें दिला म्हणजे कथा आयकल नंतर मनुष्याले खंयचेचे अटुरो मनुष्याले खंयचेची हव्यासुरो ते हव्यास मनुष्य बदलावण करूं शकता म्हणजे चिंतने हे कथा बरयता आसा आज आमी मस्तलोकां पळयताची मस्तलोकाले दुरवस्थे कितके म्हणले रे प्रायश्या तेणी घराक उदक बी पिताय की ना जाल्यार बाटली उदक मात केन्ना जावंक तेंकां तसले स्थिती भितर तें जीवन करता आशिल्ले दुरंत विशय न्ही हे घरा परिस्थिती कितें जाला घर कशें चलता आसा कांय संबंध ना तेंकां हाजी मस्त आवय लोकांनी बेजार करताची स्वामीजी मागीर घोव अशी करता तशी करता दुश्चटापण वायट येता आसा आरोग्य वायट येता आसा कामां वतना धंद्या वतना कसले कर्णशीची उट्टू सोडून बसला जाल्यार पिवचे मात ताका जावंक गेला म्हूण सांगून सांगता आसतना खंय की मना दुखता मनुष्याक गुत्ता आपणान करची चुकी म्हणून जाल्यारीची मनुष्य हातूंतल्यान भायर येवका हांवें बरें जावंक म्हणचे प्रयत्न करता नाशिल्ले दुर्दैव संगतीन हे प्रायशः मनुष्य स्वर कितें पिता म्हणजे चिंतन आमी पयलीं करून घेवचें अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा सहजानूच आमी अनेक लोकांक विचारताचे कित्याक स्वर पिवचें सुरू केलें तुवें नांव मानसीक मस्त तोंदरे येता आसा की ना म्हाका मस्त टेन्शन आसा तें टेन्शन इसरका म्हणून स्वर पिवचें म्हणून खंडित्यानूची अनेक लोकांक आमी ते पळयताचे तेंगेले घरचे संवसाराचे तापती उरचे पुरो वेवसाय तापती उरचे पुरो ना तेगे संबंध भितर तापती उरचे पुरो ते एक टेन्शन निमित्त ते टेन्शन विसरका म्हणून स्वर पिवची एक परिस्थिती आज सहजानुची जास्ताची आज टेन्शन गेले की ना की गुतना स्वर पिवची मात उरून गेला हे दुरंत विशय जावन घेवन बसला जाल्यार एक मात अजून आमकां कळटना स्वर पिल निमित्त टेन्शन कमी जाता की म्हणून स्वर पिल निमित्त टेन्शन कमी जाता की म्हणजे एक प्रश्न उत्तर अजून कोणा सांगू तयार ना ओटलो सांग कितें स्वर पिलतना म्हाका आराम जाता म्हणून स्वर पिवचें कित्याक टेन्शन कमी करून घेतली टेन्शन कमी जाता स्वर पिल निमित्त ना टेन्शन आशिल्लें की उरता
परिस्थिती आशिल्ल्या की उरता ह्या सोर पिन आनी ही परिस्थिती वायट कंग येता वता म्हणजे दुरंत विशय न्ही बे हें सोर पिल्ली ते टेन्शन कमी जाता आसलेली प्रायश उठलो लोकांक सोर पिवंक आशिल्ली जाल्यार बाकी कुठं लोक पितना ह्योची पित्ता आसा जे आशिल्ले तशें आशिल्ले जाग्याक टेन्शन तशी आसा टेन्शन येदी बी फरक पडतना ते कित आसा तशी आसा अशी जावंक गे न्हू सोर पिल्ली मागीर तें टेन्शन वतना मनशां तापत दूर यावतना मनुष्यान तापत दूर जावं कशें आसलेली मनशान तापत दूर करचे बद्दल प्रयत्न करचे विना हा तापत विसर्ज करचे खातीर प्रयत्न करचे न्ही न्हय मागीर गुरू केन्ना म्हणटा उरता हिलेची पडलें रे मनुष्य इतले अज्ञान जावन गेले की म्हणले रे कित करता तें करतना कितकी कंगेन आराम उरचें पळयता म्हणून मागीर गुरून दिवचें उदाहरण आहे सुंदर उदाहरण आहे घराक एक तरेची इंदूर मेल्लेली इंद्राले वास येता उरता मेल्लालो वास येता उरता स्मेल येता उरता तेन्ना आमी कितें करता इंद्राले मेल्लाले कितें स्मेल आसा वास आसा ते वचका तरी मेल्लाले इंदूर खंय मोन पडला म्हण सोदूंक ते इंदूर काणी आमी कितें करता भायर उडयता जाल्यार आमी हुशार न्ही वे आमी कितें करताची हां त्या थंय उरो म्हण उदबत्याची बेश्ट उदबत्त येताची तशें म्हणून इंद्रान मेलालो वास वता ते उदबत्त लागली तितले वेळ पर्यंत इंद्रान मेलालो वास कळटना नंतर आनी परत कितें जाता तशी येत न्ही ते वास आमगे तशीच जाली परिस्थिती आमकां टेन्शन म्हणून न्हू टेन्शन विसरका म्हणून आमी कितें जाता सोर पिताची टेन्शन तशी जास्त कमी जाता ना आशिल्ली तशी उरता आनी सोर देंवले नंतर टेन्शन आनी स्टार्ट जाता आनी पिवची अशी जावंक गे न्हू आज मनुष्य खंयचे वाटे वता आसा ते दुरंत विशय जानाशिल्ले सत्य आज आमी कळून घेवंक केला प्रायशः एक काल आशिल्ले मनुष्याक सांतपणाकाची दुड्ड मेळ्ळेरी दोस्त लोकां सहवासा भितरी मनुष्य वायट काम करता अशी दुश्चटा पडता म्हणून जाल्यार आज इतले व्यापक जावन ते हरडता गेले की म्हणलेरी प्रायशः सोर पिवचे एक नमुनेचे आमगेले एक पोजिशन म्हणटा न्ही आमी ते लेवला भितर आजी सोर पिवचे स्थिती भितर आमी आसाची स्टेटस म्हणून आमगेले एक गौरवाचे संकेत म्हणटा ते स्थिती भितर आज पाविले हे कितले बरे विशय आमकां सगळो गुत आसा सोर वायट सोर निमित्त परिस्थिती वायट येता वता घरा भितर समस्या निर्माण जाता वता म्हणून खंयचे म्हणे सोर पितकी ताका बायले दिकान जावं चेड्या दिकान लक्ष दिवचें जावत ना पळयचें जावत ना उलयचें जावत ना तेगेलें आरोग्य बी वायट येता वता म्हणजे सत्य आमकां सगळो गुत्त आसा जाल्यार खंयची एक दुख्खाचे संदर्भ निमित्त सोर पिवचें सुरू करताची जाल्यार ते सोर सोडक का म्हणजे विचार करनासतना ते सोर कंटिन्यू दवरूंक कितें वचचें आसा हें चुकीचें विशय आमचे कडेन मस्त लोक येताचे स्वामीजी हांव फाल्यां येता सोर सोडका म्हणून कला खरें आमी विचारचें हें कितले पट सांगता आसा तुवें आतां पयलीं बी सांगिल्लें मग तुमी हय तें पयलीं बी सांगिल्लें आतां फाल्यां येतान करचें अशें फाल्यांचेच पुराय जावचें तेंगेली आयज तेन्ना फाल्यां येतान करचें पाप धर्मस्थ मंजुनाथ स्वामी गट्टी आसा अडना तेंगेलें नांवां म्हणजे कितलो कोण आण घातलें की सोर पेंवत ना म्हणून तो मंजुनाथ मंजू म्हळ्यार आयस कांता भितर आसता बसून आसा आमगेलें आण ताका लागतना अडना बचाव कितले मूर्ख लोक न्ही आमी देवाल नांव घेवन आण घालताची आनी आमगेलें काम आमी करताची म्हणजे जाल्यार तरी आमकां सोडचें मन आसा म्हणजे की ना म्हणजे जालें आमकां मन ना जाल्यार बायली संतोशा खातीर कोण कितें सांगता म्हणून आमी सांगता बीन आहा मनांत न्ही उतना आमकां केन्ना मनांत आनी मागीर भितर येता हांवें सोर सोडका म्हणून तेन्ना खंडीत वची हांव त्या बद्दल प्रयत्न लागता हांव यशस्वी जाता म्हणजे सत्य आमकां कळून घेवका अशें जावंक गे न्हू हें सोर कितें आसा मनशाक केन्ना बर करतना म्हणजे सत्य बी आमी अर्थ करून घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांची आसाची आमगेली गुरू सहजानुची हास्य करता उरता आशिल्ल्याची मजाक सांगता उरता आशिल्ल्याची मजा म्हूण सांगता उरता आशिल्ल्याची जेन्ना सांगता आशिल्ल्याची सोर पिवची बर न्ही रे वायट जाल्ले बेची थोडे लोकां दिसता सोर पिल्ले वयता बरें अनुकूल जाता म्हणून अशा वंगेन थोडे लोक सोर पिवचेची मजा घेताची कसलें बरें जाता म्हूण दिसता तांकां सोर पितले दिसता उरता थोडे फायदे बी आसा सोर पितले लेका ते म्हण सांगले रे कोण सोर पितकी तेगेल्या घराक केन्ना चोरी जावत ना खंय
कोण सोर पिता तिल घराक केन्ना चोरी जावत ना खंय. म्हाका आश्चर्य. तेका हे ऐका, आनी कोण सोर पिता तेका बाप्पा माले श्राद्ध करचे आवश्यकते पडत ना खंय. कोण सोर पिता तेका बाप्पा माले श्राद्ध करचे आवश्यकते पडत ना खंय. आश्चर्य म्हाका. आनी सांगता मागीर गुरू, कोण सोर पिचे सुरू करता तेका रस्त्यार वचके सोडून वरकीच्या पडत ना खंय. ते मनुष्य रस्त्यार वचके तेका सोडून वरकीच्या पडत ना खंय. आनी कोण सोर पिता तेका मस्त शिकचे आवश्यकते बी ना खंय. आनी कोण सोर पिता तेका मस्त शिकचे आवश्यकते बी ना खंय. आश्चर्य जाता हें आयकल्या नंतर, आमगे गुरू उतर आयकल्या नंतर कडे विचारले तो अर्थ कितकी म्हणून. तेन्ना गुरू सांगू लागल्याची हेजे अर्थ कांय ना रे. कोण सोर पिता घरा चोरी जावत ना. कारण कितें, कांय उरचीत ना ते चोरच्याक. चोर जावचपणे कशी नाही उतर उरता तें बचाव न्हू उरचीत ना. ह्योच कोणा चोरी करून पिवूक बी ना हेणे. घरा कितें उरतले गेले. चोरी येवचे प्रश्नच ना घरात. कोण सोर पिता ताका बाप्पा म्हण श्राद्ध करचें आवश्यकता पडत ना. तिंगा पयले ह्यो मरतलो बाप्पा म्हण श्राद्ध खंयतन करचें परमात्मानी. कोण सोर पिता ताका शिकचें आवश्यकता ना. तुमी पळय का सोर पिवन उलयता लोकांले शैली पळय का कितें छंद उलयता म्हणल्यार ज्ञान उलयली शिकपणी उलयली उलयता उरताची. थोडे लोक झगडी बी करता उरताची. त्या आमकां गुत्ता उठलो हांगा परिस्थिती. भारी ज्ञान उलयता उरताची. तत्वशास्त्र उलयता उरताची. शिकचें काम ना. शिकेल दोन्ही क्लास बेची उलयचे मात्र हाय क्लास अशें उलयता उरताची. आनी सोर पितल्याक केन्नाची रस्त्यार वता सुणी चापत ना खंय. सहजान पिशी सुणी उरताची रस्त्याक. तिने कोणाका चापताची सहजानूच रस्त्यार रात्री टायमार वता आसलेली. त्या सोर पिवन तरी चापत ना. कारण कितें विचारली गुरू कडेन. गुरू सांगलेची तो सोर पिवन धालता धोलता अशी करता वता आसतना सोन्याक दिसता खंय खंय तरी म्हाका घास घातल्या कश्टाणे म्हूण सांगेन सोन धांवन वचून सोडत खंय नाही. सोन्या वरके भंय दिसतो असलो का पळोवंक घे न्हू. हे आनी खंय तरी म्हाका खाची करून सोडले रे. मागीर खंय इंजेक्शन घेवचें धांवन वचें न्ही सोन की धांवनच खंय. असलो प्रसंग येता असा म्हणजे नंतर हे सोन्या निमित्त लाभ जाता की वायट येता असा म्हाका. म्हणजे सत्य अर्थ करून घेवची अनिवार्यता आमकां सगळ्या लोकांक आसा. धर्मशास्त्रकार लोक सांगताची ब्राह्मणस्य शरीरंतु क्षुद्रकर्माय नेष्यते म्हणून. परमात्माने आमकां ब्राह्मण जन्म घातला तेन्ना हे शरीरांतनी आमी वायट हव्यास वायट चट करचे ना. हे क्षुद्र कामा खातीर हें शरीर उपयोग करचें ना. वायट कामा खातीर हें शरीर उपयोग करचें ना म्हणून. जाल्यार आमी कितें करता आसाची हें शरीरांतनी कसलें काम करता आसाची मनशाक कडेन गेल्यार थंय की आमी समूह वाटे वतना म्हणजे सत्य आमकां कळनाशें उरतना. तशें म्हण स्वर कितें निर्माण जालें मनशाक प्रश्न मुद्दाम येताच आमकां. स्वर कितें कळ्ळें तशें म्हळ्यार केन्ना हें सोऱ्या निमित्त वायट येता म्हणजे स्वर निर्माण जाल्याचें कारण कितें. थंय शास्त्रकार लोक सुंदर उतर दिताची मद्यस्य प्रयोगम कुर्वन्ति शूद्रादिषु महार्थिषु म्हणून. हे सोऱ्याचे उपयोग कोणाक आतां करचे म्हण सांगल्यार कोण अत्यंत शारिरीक रोगा निमित्त क्लिश्ट परिस्थिती भितर आसा. खंयचे मनुष्य मस्तितलें काम करून 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 सुस्तेल आसा. महार्थी शब्दाक अर्थ महान अर्थी म्हणून दुख्खीत म्हणून. तेजे खातीर हे सोरो प्रयोग केल्लो आसा म्हणून. थोड्या लोकांक इतले त्रास येता उरता शारिरीक तेंकां ते दूख विसरचे जावत ना तेन्ना सोरे प्रयोग. थोडे लोक मस्त काम करून करून सुस्तेल उरता. ते दूख वचे खातीर ते काम करतले मात्र तसले हेवी काम करतले मात्र तसले हेवी आनी शारिरीक दूख आशिल्ले लोकांक मात्र शरीर स्वर केलेले विना बाकी लोकांक न्ही वो. जाल्यार आमी तसलें खंय काम करताची. आमकां तसलो खंय रोग आसा जाल्ले बी आमी त्या वाटे वताचे म्हणजे आसल्यार खंय की आमी सुदारण घेवका आमी बदलावण जावका आमी चेंज जावका म्हणजे सत्य आमी कळून घेवचें पडटा. आमगेले गोरेक सोरे पिलतना मनुष्य कितले अज्ञान जाता म्हणटा बदल छन्यान सांगता तशेंच एक उदाहरण आहे. मुल्ला बस स्टँडार राबून आशिल्लो. तेगेले गांवां वचचें आशिल्लें ताका.
बस चढलो. बस चेडगे न्हू कशकशकीच एक सीट थंग बसलो बसाक. चेडून बशिल्ले बाजून सिटाकची एक बायल मनीस वृद्ध बायल मनीस बसून आशिल्ले. चेडून पळयले हे मुल्लाक. मुल्ला नसूच दिनाक. तिंगे तोंडात न्ही सोरे वास येता आसा. ह्यो गडगडा हलता आसा. सान वयाच्यो. ताका पळोवंक न्हू ते बायल मनीसीक ते म्हातारीक मस्त बेजार जाले, पश्चाताप तेन्ना ते बायल मनीस सहज आनोची सांगता आसा, हे मुला कितें करता आसले तुवें वच्ची वाट पळयची गेल्यार तूं नरकाक वत म्हण दिसता म्हाका म्हूण सांगे न्हू. प्रितीन ते बायल मनीस सांगतो, तुवें वच्चे पळयचे गेल्यार तुवें करचे पळयचे गेल्यार तूं नरकाक वतास म्हूण दिसता आस म्हाका. तूं नरकाक वतास तूं आतां म्हणून. तत्क्षणाची हालता आशिल्ले मुल्ला घट्ट उठून राबता. स्टॉप 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 म्हणटा बसाक. तेणें कंडक्टर विचारता, कित्याक स्टॉप करका? ना ना हें नरका वत खंय बस म्हण बस स्टॉप देंवता तूं. कितले मूर्ख न्ही. ते म्हातारीन सांगिल्लें कोणाक तरी ह्यो कोणाक तर अर्थकंग घेतलो म्हणजे विचार करूंक गेल्यार बुद्धी इतलो नश्ट्यां वता म्हणजे सती बी आमी अर्थकंग घेवची पडटा. अशें जावंक न्हू. मनुश्यानी मना भितर खंयची एक निर्णय घेतलेली, संकल्प घेतलेली मनुष्य परिपूर्ण करता. संकल्प म्हळ्यार कितें? संकल्प कर्म मानसम. आमी मनांत न्ही एक निर्णय करचे, आलचे न्ही हांव शुद्धी उरता, आलचे न्ही हांव जाल तितले एक स्वच्छ जावंक उरचे प्रयत्न करता. म्हणजे संकल्प घेतले पुरो मनुष्य ऑटोमॅटीक सोरेतून दूर येता उरचे शकता. मागीर गुरू सोर सोडका म्हणजे विशय भितर केन्ना सांगता आशिल्लीची. अनेक लोकांक दिसता उरतले सोर सोडका म्हणून, जाल्यार सोर सोडका म्हणटा उरता ती सोर सोडू जावत ना म्हणून. ताका आमी विचारलें कशें करता तशें म्हळ्यार आमगेले गुरून म्हणचे आशिल्ले, सोर सोडका म्हण सांगले सोर सोडू जावत ना खंय. आमी बरे पिवका म्हळ्यार आमी बरे वस्तू पिवका म्हळ्यार सोर आपे आमगे थंय दूर वता म्हणून. आमी सोर सोडका म्हणून विचार करता बसलेली ते सोर म्हणजे शब्द आसा ते पुन्हा आमगे मना येवन आकर्शण करता, सोर पिवशी करता आमकां. अशें जावंक न्हू आमी सोर सोडका म्हणजे विचार करचे ना खंय. आमी कितें विचार करता, हांव बरे वस्तू पिवका, हांव बरे वस्तू घेवका म्हण विचार केले पुर खंय. एक पट चुकून हात सोऱ्या गेले बी आमकां दिसता खंय हें बरें न्ही, हांवें बरें पिवून विचार केलें न्ही म्हण मनुष्य आपोआप चेंज जाताची तो सोर सोडूंक शकता म्हूण. अशें हांव न्हू हांव मागीर मित्र लोकांक सांगचे इश्ट करता आसा, सोर सोडका म्हळ्यार सोडूं जावत ना. सोऱ्या निमित्त कोणाक बरें जालें ना अजून पर्यंत. सोर पितलो कोणाची अत्युन्नत स्थाना वचून पावूंक ना अजून पर्यंत. सोर पितले राक्षसान पातळ गेल्या विना कोणा मुखार आयल ना. अशें हांव न्हू सोर सोडका म्हूण विचार करनाकाची, हांवें बरें पिवका, बरें खावका, बरें घेवका म्हूण विचार करता वचा आपोआपची तुमी सोरेतन मुक्ती येता वताची म्हणून. अशें हांव न्हू आमगेले एक संकल्प बदलावण जावका. ते म्हळ्यार सोर सोडचे संकल्प घेवचे न्ही आमी बरें पिवचे, बरे वस्तू पिवचे, बरे वस्तू स्विकार करचे हे एक संकल्प केले पुरो आपोआपची सोरातन आमी मुक्ती येताची वताची. तसले एक संकल्प आमी घेवचे प्रयत्न करता. खंडितन मन तरेची हांवें बरें पिवका विचार करतना आपोआपची सोऱ्या बाटल्या हाती कोण हाण दिले बीची आमकां कळटा हें बरें न्ही म्हणून आमी थंय तरी विना आमी तें पिवचे वतना. अशें जावंक न्हू सोरेतनी मुक्त जावचें आशिल्लें एक सुंदर वाटे म्हळ्यार हें. आनी कोण अत्यंत तुमचे भितरीची एक बुडून गेल्लो आसा तेणें ते संतान सांगले प्रमाण थोडे कमी करता गेल्यार आपोआप ताणें सोडीत. एकदम सोडूं गेल्यार हात थरथरचे आमी पळयताचे मस्त लोकां पळयताचे. दोन सोर सोडून हात थरथरता उलयचे सुद्दां जावत ना तांकां. कारण शरिरा बी एक हॅबिटल उरता, शरीर बी एक स्नायू भितरी ते पडले निमित्त कितले एक चटवटीक जावचे उरता, ते उठून बंद जालें तरी मस्त त्रास येता. अशा न्हू सावकाशी स्लोली कॅचे मन केवळ प्रकार आमगेलें मन आमी कंट्रोल हाडूंक शकताच. अशें हांवें न्हू थोडे आमी बदलावण कंगया सावकाश वाटेतन वच्चा ना. हांवें बरें पिवका बरें करका म्हणजे वाटेच्यान तरी वच्चा तेन्ना खंडितानूच आमी बदलावण दिवची शकताची. तेजे बरोबरी मागीर आवय लोकांक एक संदेश विशय करता आसा. मागीर आवय लोकांनी केन्ना येवन बेजार करचें आसा. ते म्हळ्यार मागीर घोव सोर पितो स्वामीजी सोर पितो मस्त बेजार येता, मस्त त्रास येता घरा भितरी, मस्त अनुकूल ना आमकां म्हूण सांगे न्हू. प्रायशः
थिंकवी आम्ही सांगचे इष्ट करता असाची घो स्वर पित्ता म्हणून तुम्ही विचार करता बसतरी घो स्वरातून दूर वचे शकत ना. घोर स्वर पित्ता म्हणून विचार करता बसतरी घो स्वरातून दूर वचे शकत ना. तुम्ही विचार चेंज करूया तुम्ही गेले घवाने आरोग्यवंतांवर का घराने एक सच्चरित्र जीवना भितर हाण घेऊ का घवाने सद्वस्तू मात्र स्वीकार करत असते मनस्थिती का म्हणजे विचार चेंज करता सोडूया तुम्ही. स्वर पिता म्हणून तुम्ही किती विचार करता असाची तुमचं निमित्त ते बदलावण येऊत ना. तो मागील घो बरो तो बरो पिता बरो वस्तू खाता बरे वस्तू पिता म्हणजे विचार बदलावण कंगे सोडया पळया 1-1.5 महिन्या भितरीची कितले बदलावण ते व्हा भितर येत की म्हणून सांगेन. तुम्ही तरी तो किती करता असा त्याची तरी विचार करता बसतरी ते रिपिटेशन पुन्हा थंय वतविना हा ते रिपिटेशन चेंज जावत ना. अशा म्हणजे न्हू आमची मनस्थिती बदलावण कंगे घेऊ का आमगेलो घोव की नाक म्हणटा आमगे चेड वाड चुकले आसतरी तो किती वाड चुकले आसा त्या बद्दल विचार करचे न्ही. त्याने खंयची वाटी उरका त्याने कितें करका त्या बद्दल विचार करचे. घवाने सोड काम जालें आसता सोडचे बद्दल विचार करचे न्ही आमी. घवाने बरे वस्तू पिवका बरे जावंक उरका सुसंस्कृत्यांक उरका बरे भावनेचें जीवन करका हे येद्दी विचार करून घेतले पुरो खंडीच्यान तें बदलावण आपापी येता वता. अशा न्हू आमी तसली एक मनस्थिती वाडूंक घेया. आम्ही बेजार करता बसली मित्र जीवना भितर काही फरक पडना याद तुमकां. आम्ही बेजार केल्ली मित्र काही फरक पडना आमी कितें तरी केल्ली मित्र फरक पडटा जिवना भितर. अशा न्हू आमी कितें तरी करका आमगे विचार चेंज करका आमी बरें जावका म्हणजे चिंतन आमी दवरून घेवका तेन्ना खंडीच्यानूची हें सोरे तेन्ना मुक्त जावचें शकताचे आमी. अशा न्हू आमी तसले एक वाटे वच तसले एक मनस्थिती परिस्थिती ज्ञान ते ज्ञानेश्वरी आमकां सगळ्यांका दिवं म्हणजे विशेष तसले मागणी श्री देवीले चरणावर निर्भर करचेक इश्ट करता आसा.